अजून येतो. येस येस. आता नाही येणार बोलला तुम्ही. मी करते बंद. ग्रेट मॉर्निंग, ग्रेट मॉर्निंग. आय लव्ह यू. खूप सुंदर, खूप छान, खूप मजा आली तुमच्याबरोबर वर्कआउट करायला. अशीच रोज मजा येऊ दे, असंच रोज एन्जॉयमेंट होऊ दे आणि असंच हेल्दी लाईफ सगळ्यांना लाभू दे. माझं नाव डॉक्टर दिगंबर जेठे, बाय प्रोफेशन डॉक्टर आहे. या कॉलवरती मला 3.5 वर्ष झालेली आहे. 3.5 वर्षापूर्वी जेव्हा मी या कॉलवरती आलो तेव्हा माझं पोट खूप मोठं होतं, माझ्या कंबर खूप मोठी होती, माझे फॅट्स भरपूर होते आणि मला कुठलाही आजार नव्हता. मला कुठल्याही प्रकारचा डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा असं काही म्हणजे डिझीज कुठलाही नव्हतं. त्या अगोदर भरपूर प्रयत्न केले की जेणेकरून माझं पोट गेलं पाहिजे, माझं पोट फ्लॅट झालं पाहिजे. कारण मला पोटाचा घेर मला पहिल्यापासून आवडत नव्हता. पण काय असतं की तुम्ही तुमच्या वर्कमध्ये, कामामध्ये या सर्व गोष्टी विसरून जाता आणि मग नंतर पोट मोठं होतं, मग डायबिटीज, ब्लड प्रेशर सारखे आजार होतात आणि मग आपल्याला भरपूर काय काय गोष्टींना सामोरे जावं लागतं आणि मग आयुष्यात नैराश्य निर्माण होतं. मेडिसिनने तुमच्या शरीरामध्ये बरेच बरेच केमिकल लोचे होतात आणि मग तुम्ही सोडून देता सर्व, जाऊन जे आहे ते आहे, जगायच्या गोळ्या खायच्या, लाईफ काढायच्या, गोळ्या खायच्या, लाईफ जगायचे, वेगळी मेंटॅलिटी तयार होते. तर ह्या सर्व गोष्टीकडे जायचं नसेल तर तुम्हाला हेल्दी राहणं खूप गरजेचं आहे. हेल्दी राहायचं असेल तर देवा वेलनेस परिवार आहे आणि देवा वेलनेस परिवारमध्ये आल्यानंतर 3 गोष्टी तुम्ही कंपल्सरी केल्या पाहिजेत. एक म्हणजे तुमचा डाएट, दुसरं म्हणजे एक्सरसाइज आणि तिसरी गोष्ट अतिशय महत्वाची आणि खूप इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे की ज्या गोष्टीमुळे हा वर्कआउट होऊ शकतो किंवा हा स्टॅमिना तुमच्यामध्ये येऊ शकतो किंवा तुम्ही ही मेहनत करू शकता, हा 45 मिनिटं तुमच्यामध्ये ऊर्जा निर्माण होऊ शकते. त्या गोष्टीचा राज या सकस संतुलित आहार. माझ्या हातामध्ये ना रिबुल्ट नावाचा एक आपला सकस संतुलित आहार आहे. हा मी जवळजवळ 3 वर्षापासून घेतोय. म्हणजे जेव्हा मी आयडियल वेटला आलो, हा आहार तेव्हाच घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही आयडियल वेटला याल. तोपर्यंत आयडियल वेटला येत नाही तोपर्यंत हा आहार घेऊ नका. मला बऱ्याच सदस्यांनी आपल्या बघितलं असेल, सुरुवातीला जेव्हा पहिल्या 40-45 दिवसामध्ये माझं फटाक्कन वजन गेलं, पण 20 किलो, 18 ते 20 किलो पहिल्या पहिल्या 45 दिवसामध्ये एकदम लॉस झाला. एकदम असा बारीक, एकदम असं म्हणजे खूप वेगळा दिसायला लागलो. लोकांना असं वाटलं की ह्याला काहीतरी आजार झाला. लोकांनी चिकार आजार चिटकवले, ज्यांनी ते सांगत आले. पण लक्षात घ्या, त्यानंतर मी हे स्टार्ट रिबुल्ट रिबुल्ट स्टार्ट केल्यानंतर आज 3 वर्षात माझ्या बॉडीमध्ये अशा चेंजेस झालेल्या आहेत, अमेझिंग चेंजेस झालेले आहेत, अमेझिंग स्टॅमिना वाढलेला आहे. मी किती वेळ उभा राहू शकतो, कितीही चालू शकतो, धावू शकतो, पळू शकतो. माझं वय 54 इयर्स आहे, मी 54 वर्षाचा आहे. 54 वर्षाला हा स्टॅमिना तुमच्या शरीरामध्ये येणं ही काय साधी सोपी गोष्ट नाहीये मित्रांनो. ह्या एजला खूप कठीण असतं. हाडं दुखायला सुरुवात झालेली असते, हाडांची झीज झालेली असते, हाडांमधलं फ्लुइड जे असतं, लिक्विड असतं, ते कमी झालेलं असतं. ऑस्टिओआर्थरायटिस कडे जातात, डायबिटीस होतं, डायबिटीसमुळे किडनीवर परिणाम, डोळ्यावर परिणाम, भरपूर काय काय आजार होतात. पण ह्या सर्व गोष्टींपासून तुम्ही लांब राहू शकता किंवा तुम्हाला झालेल्या असतील तर तुम्ही त्याच्यातनं रिपेअर होऊ शकता. तुम्ही त्याच्यातनं तुम्ही डायबिटीस सारख्या आजारावरती मात करू शकता, ब्लड प्रेशर सारख्या आजारावरती मात करू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला हा सकस संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. या कॉलवर येऊन तुम्ही नुसत्या उड्या मारत असाल, आहार घेत नसाल, टाळमटाळ करत असाल तर फरक नाही पडणार. हा आहार खूप इम्पॉर्टंट आहे, खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. तुमच्या शरीराला एक वेगळी, एखादं एक वेगळी डिझाईन करणारा आहार आहे. तुमचं शरीर असं पूर्ण चेंज होतंय. फक्त प्रॉपर करा. काहीतरी घ्यायचं, आज घ्यायचं, उद्या नाही घ्यायचं असं नका करू. रोज वर्कआउट करा, डेली वर्कआउट हजर राहा. 45 मिनिटं तुम्हाला जमतील तशा उड्या मारा, तुम्हाला जे जमेल ते करा, नाचा, उड्या मारा, कुदा, तुम्हाला जे जमेल ते करा. पण 45 मिनिटं करा आणि 45 मिनिटांचा आहार घ्या. हा आहार जर तुम्ही घेतला तरच तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी इथे उभे राहणार, अदरवाईज नाही उभे राहणार. त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुमच्या शरीरातनं पाणी जातं, आता मला एवढा घाम फुटलेला आहे तर माझ्या शरीरात बाहेरून आलेलं नाहीये, माझ्या शरीरातनं निघाले, म्हणजे माझ्या शरीरातनं काहीतरी बाहेर पडलं. मग ते तुम्हाला भरून काढलं पाहिजे. ती झीज जी होते तुमच्या शरीराच्या 45 मिनिटात, जे पण तुम्ही करता, उड्या मारता, कुदता, नाचता, काय करायचं ते करा, 45 मिनिटं उभे राहा इथे येऊ. पण तरी सुद्धा तुमच्या शरीरातनं काहीतरी लॉसेस आहेत आणि ते लॉसेस भरून काढण्यासाठी तुम्हाला सकस संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. हा माझा अगोदरचा फोटो आहे आणि सेकंड नंतरचा आहे आणि आता लाईव्ह तुमच्या समोर उभा आहे. हा 3 वर्षापूर्वी मी असा होतो. आणि मित्रांनो, मी जेव्हा म्हणजे तुम्हाला पटणार नाही, मी 15-15, 20-20 किलोमीटर रोज चालायचो आणि वर्षभर चाललेलो आहे. रोज चालायचो 2-2, 3-3 तास, परंतु पोट काय जात नव्हतं.
मला माझ्या आयुष्यात जर काही संपवायचं होतं तर ते माझं पोट होतं. आणि मला ही फॅमिली भेटली, बांगरे सर, बांगरे मॅडम सारखे गुरु भेटले. आणि या कॉलवरती मी आलो, बालेराव सर भेटले. बालेराव सरांसारख्या ग्रेट माणसाच्या बरोबर ही बॉडी फिटनेस तयार केली, पूर्ण पोट घालवलं आणि आज खरंच मजा करतो, खूप एन्जॉय करतो. मला काही त्रास होत नाही, मला काहीही प्रॉब्लेम नाहीये, मला कुठलाही आजार नाहीये. मी खूप एन्जॉय करतो आणि त्याचा राज आहे आज सकस संतुलित. ही 45 मिनिटं तर मी अक्षरशः मजा करतो. मला म्हणजे एन्जॉय करायला आवडतं ही 45 मिनिटं. कारण असं तुम्हाला सॉंग्स असतील, असं तुम्हाला कोणतरी चीअरअप करणार, असं तुम्हाला उत्तेजित करणार कुठेच नाही भेटणार, कोण नाही भेटणार. चालायला जायचो ना तर माझा मी एकटा आपला मी दुनियाभरच्या विचारामध्ये असं आपण चालतो फिरतो, आपण जिमला जातो, दुनियाभरच्या डोक्यात विचार असतात. तुम्हाला इथे बघा, तुम्ही हेडफोन लावा कानाला, हे सॉंग्स ऐका, मॅडमचं सरांचं चीअरअप ऐका, तुम्ही दुनिया विसरून जा. तुमच्या डोक्यात दुसरं काय नाही येणार. तुमच्या डोक्यात फक्त आणि फक्त वर्कआउट राहील आणि वर्कआउट नंतर आहार घ्या. हा आहार घेतल्यानंतर सकाळी तुम्ही ऑटोमॅटिक इथे पोहोचणार आहात. ज्याच्याकडे एनर्जी ड्रिंक आहे, ज्याच्याकडे फॉर्म्युला 1 आहे, ज्याच्याकडे फॉर्म्युला 2 आहे, जो फॉर्म्युला 1 प्रॉपर घेतो ना तो सकाळी इथे तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार. जो फॉर्म्युला 1 प्रॉपर नाही घेत तो कंटाळा करणार, त्यामध्ये आज केलंय ना उद्या नाही करायचं, त्यामध्ये काल केलंय ना आज नाही करायचं. ही जी सिस्टीम तुमची तयार होते ही तुम्ही प्रॉपर आहार न घेतल्यामुळे तयार होते. हेल्दी राहायचं असेल, प्रॉपर वर्कआउट करायचं असेल, बघा बालेराव सरांचा फोटो, अमेझिंग चेंजेस आहे सर. आणि सर खरंच ग्रेट आहे. 25 तारखेला तुम्ही सगळे या आणि खरंच मजा करूया. 25 तारखेला या, आपण ऑफलाईन म्हणजे ऑनलाईन तर नेहमी भेटतो, एकदा ऑफलाईन भेटा, म्हणजे थोडस चर्चा होते, थोडस एकमेकांची देवाणघेवाण होते, आहार कसा घ्यायचा, कोण कसा आहार घेतो, या सर्व गोष्टींवरती चर्चा होते आणि भरपूर फरक पडतो, भरपूर फरक पडतो. तर सगळ्यांनी या 25 तारखेला. आणि बघा मित्रांनो, जेवढे फॉलोअर असतील त्यांना परत एकदा विनंती करून सांगतो, पहिली गोष्ट कॅमेरा ऑन करून वर्कआउट करा, कॅमेरा बंद करून वर्कआउट करू नका. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, आहार घेतला तर वर्कआउट करा, नाही तर वर्कआउट करू नका. हा वर्कआउट तेवढा सोपा कार्यक्रम नाहीये. एका 45 मिनिटांमध्ये 500-600 कॅलरी बर्न होतात आणि पूर्ण शरीराच्या सर्वच्या सर्व मसल्स तुमच्या काम करतात. तुमच्या समोर मी आहे, तुमच्या समोर 3.5 वर्ष झाले मी आहार घेतोय आणि 3.5 वर्षात मला वाटतं जास्तीत जास्त माझ्या सुट्ट्या महिना ते 1.5 महिन्यात दिलेल्या असतील असं मला वाटतं. म्हणजे मी जास्तीत जास्त 1 किंवा 2 दिवस नसतो, त्यानंतर रेग्युलर असतो, परत काहीतरी काम असेल, परत काहीतरी अडचण येते. त्या दिवशी बद्दल सॉरी, माझा वर्कआउट होता मॅडम, तुमची बद्दल माफी मागतो. मी काहीतरी अर्जंट कामासाठी रात्री गेलो होतो, त्यामुळे सकाळी कॉलवरती नव्हतो. तर मॅडम, हा आहार घ्या, आहारावरती विश्वास ठेवा, सर्वांनी आहारावरती विश्वास ठेवा. आहाराला दांडे मारू नका, कोण काय सांगतो ते ऐकू नका. ह्या कानाने ऐका, ह्या कानाने सोडा. ज्यांनी खाल्लंय, तुमच्या समोर आम्ही उभे आहेत, त्यांनी खाल्लंय, 3.5 वर्ष खातोय, काही आजार नाही, काय नाही, काय नाही, वेट आहे, एन्जॉय करतो, मजा करतो. तो हा काय सांगतो, तो काय सांगतो, अजिबात ऐकू नका. तुम्हाला काय करायचं ते करा. आय एम प्राऊडली, मी प्राऊडली, लोक मला विचारतात तुम्ही हा फिटनेस कुठून मिळाला, मी प्राऊडली सांगतो देवा फिटनेस आणि आमचा सकस संतुलित आहार, त्यामुळे मी हा फिट आहे. कारण हे फिटनेस मिळवायला तुम्हाला खूप मेहनत करावी लागते, खूप तुमच्यामध्ये जिद्द असावी लागते. साधा सोपा कार्यक्रम नाहीये. फिटनेस मिळवण्यासाठी सकस संतुलित आहार घेतला पाहिजे. सकस संतुलित आहारावरती धाव घेऊ नका. प्रॉपर वर्कआउट करा, प्रॉपर डाएट करा, कॅमेरा ऑन करून वर्कआउट करा. कानामध्ये शक्यतो हेडफोन लावा, कारण तुम्ही जेव्हा सॉंग्स कानाने तुमच्या डायरेक्ट होतात, तुमचे सर्व विचार संपतात आणि पूर्ण लक्ष तुमचं कॅमेराकडे असतं. कॅमेरा ऑन असेल तर तुम्ही 45 मिनिटात ऑटोमॅटिक व्यायाम करतो. ऑटोमॅटिक, तुम्हाला सांगायची गरज नाही. 45 मिनिट्स ऑटोमॅटिक तुमचा व्यायाम होणार आहे. पण व्यायाम तेव्हा असेल तुमचा 45 मिनिटं जेव्हा तुम्ही आहार घ्या. आहार नसेल तर व्यायाम नाही होणार. सो लक्षात ठेवा, डाएट पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट सकस संतुलित आहार, एक्सरसाइज आणि डाएट. लाईफ एन्जॉय करा. 90 दिवसानंतर पूर्ण खायचं तुम्हाला फ्रीडम मिळेल. तुम्ही काय खायचं ते खाऊ शकता. तुमचं डायबिटीज जाईल, तुमचं बीपी जाईल, सर्व आजारांपासून करा. सो थँक्यू बालेराव सर, थँक्यू बांगरे सर, थँक्यू बांगरे मॅडम. तुम्ही हा ग्रेट असा देवा बिझनेस फॅमिली चालू केली आणि आम्हाला फॅमिलीमध्ये आणलं, आमच्यासाठी एवढी मेहनत करा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू मॅडम. येस येस, थँक्यू सर, थँक्यू. अमेझिंग इन्फॉर्मेशन, जबरदस्त सरांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पण येस, बघा, जे सदस्य ऐकतील, काही सदस्यांच्या डोक्यावरून गेलं असेल, नो प्रॉब्लेम. जे आपल्यासोबत आहेत त्यांना नक्कीच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न 100% करतो. आणि तर कॅमेरा ऑन करायचा आहे आणि आपला
शेअरिंग नाही आहे